छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तर वादळी वाऱ्यामुळे आंबा, मका, बाजरी त्याचप्रमाणे ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा त्यांना मिळाला। तर नागपुरात सायंकाळी अवकाळी पाऊस पडला आहे। दरम्यान यंदाच्या उन्हाळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद विदर्भामध्ये झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। सांगली शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे। सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा कडाका वाढला होता। उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहणार आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे। तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाली आहे। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यात देखील अनेक गावात आज पावसाने हजेरी लावली आहे। सोसाट्याच्या वाऱ्याने लांजा शहरामध्ये धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालंय। या वेगवान वाऱ्याने अनेक ठिकाणचे पत्रे देखील उडालेत। वाऱ्यामुळे लांजा शहरामध्ये धुळीचे लोट बघायला मिळालेत। दरम्यान आज आणि उद्या कोकणासह हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला। लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपलंय। तर तुफान वारे आणि विजेच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस झालाय। तर लांबजना, औसा, निलंगा, रेणापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी बरसल्यात। पुढचे 2 दिवसही काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। तर इकडे पालघरमध्ये देखील अवकाळी पावसाची दमदार हजेरी लागली आहे। डहाणूसह परिसरामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून कासात, चारोटी भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। तर पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पालघरमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। जव्हार तालुक्यातील अनेक गावात घरांची छतं उडून गेली आहेत। वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले। रायगड जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालंय। गेले 3 ते 4 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। कापणीला आलेला भात पावसामुळे भिजलाय, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। तर इकडे पुण्याच्या खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडलाय। सकाळपासूनच खेडसह पुण्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता। त्यानंतर आलेल्या जोरदार पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे। मात्र या वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईमध्ये देखील आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। नवी मुंबईच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। कोपरखैरणे, घणसोली भागाला पावसाने झोडपून काढलाय। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांब उडाली। बदलापूर परिसरातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली। सकाळपासूनच जवळपास अर्ध्या तासापासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बदलापुरात सुरू आहे। दुपारपासूनच बदलापूर परिसरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्याचप्रमाणे प्रचंड उकाडा जाणवत होता। त्यानंतर हवेत गारवा येऊन हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आणि नंतर पावसाने जोर पकडला। अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा प्रयत्न निष्फळ ठरलाय। तर वेळेच्या मर्यादेमुळे ही भेट झाली नसून गिरीश महाजनांनी त्यांना प्रस्ताव दिला। मात्र शांतिगिरी महाराज आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। धुळ्यामध्ये शरद पवारांचं भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी सटाण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामुळे आता शरद पवारांना आपलं भाषण त्यानंतर आटोपतं घ्यावं लागलं। ऐन प्रचाराच्या धामधुमीमध्ये अजित पवार प्रचारापासून दूर आहेत। चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात गैरहजर असल्याने अजित पवार नक्की कुठे आहेत याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय।
अजित पवार प्रचारादरम्यान पावसात भिजल्याने त्यांची प्रकृती बिघडली अशी माहिती आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे। चाकणच्या सभेमध्ये अंगात कणकण असतानाही अजित पवारांनी पावसामध्ये भाषण केलं, तर पाऊस सुरू असतानाही मंचावर बसलेले अजित पवार अजिबात उठले नव्हते। त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती अमोल मिटकरींनी दिली आहे। प्रचारार्थ शिरूर लोकसभेमध्ये होते, तिथून शिरूर महाराष्ट्रभर फिरल्यावर दिसतं की खरा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। त्याचवेळी राज ठाकरे आजपासून नाशिकमध्ये दिसत नाहीत असा चिमटाही पवारांनी लगावलाय। खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। पार्टी चोरी करण्यास मोदींनी मदत केली आहे। पार्टी चोरांचे सरदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत। आता 4 जून नंतर भाजपचं अस्तित्व राहील का असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींवर टीका केली। देशाचं संविधान कुणीही बदलू शकणार नाही, विरोधक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला आहे। तर संविधान नव्हे तर विरोधकांचे पक्ष धोक्यात आलेत असा टोलाही त्यांनी लगावला। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलेला आहे। माझं राजकीय आयुष्य बदलणारा माईकालाल अजून जन्माला आलेला नाहीये अशा शब्दात संजय काकांनी कदमांवर नाव न घेता घणाघात केला। अमोल कोल्हे यांनी दिंडोरीच्या सभेत भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय। दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचार सभेत कांद्याचा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंनी कविता सादर केली आहे। कवितेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलाय।